ज्येष्ठ नेते आदरणीय भुजबळ साहेबांच्या वक्तव्याच्या संदर्भानं वेगवेगळे काही तर्क काही मंडळी करत आहेत की भुजबळ साहेबांनी आव्हाडांना पाठिंबा दिला. तसं अजिबात नाही. मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पुरोगामी विचारधारेवर आधारित असलेला पक्ष आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांची विचारधारा घेऊन चाललेला हा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीबरोबर आम्ही अलायन्समध्ये आहोत. आम्ही भारतीय जनता पार्टी नाही आहोत. भारतीय जनता पार्टीची त्यांची स्वतंत्र विचारधारा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ही स्वतंत्र विचारधारा आहे. आदरणीय भुजबळ साहेब हे त्या विचारधारेचे एक महत्वाचे आधारस्तंभ आणि घटक आहेत. मनुस्मृतीला आमचाही विरोध आहे. मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय शिक्षणाच्या निमित्तानं किंवा त्या अभ्यासक्रमाच्या निमित्तानं होता कामा नये अशी भुजबळ साहेबांची भूमिका आहे. तशी भूमिका इतर अनेक पुरोगामी पक्षाची असू शकते, पवार साहेबांच्या पक्षाची असू शकते. परंतु त्याचा विरोध करत असताना आव्हाडांनी जी स्टंटबाजी केली ते करत असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आणि तो अपमान जो केला त्याला आम्ही विरोध केलेला आहे. हे आव्हाड किती नौटंकी आहे, उद्या आज येत आहे तर उद्या कुठं असतील हे काही सांगता येणार नाहीये. भुजबळ साहेबांनाही माहित आहे की आव्हाड नेमके काय आहेत. त्यांनी मनुस्मृतीला विरोध करणाऱ्या कुणाचाही त्यांनी समर्थन केलेलं आहे, फक्त एकट्या आव्हाडांचं नाही. मुद्दा क्रमांक 2, केंद्र सरकारच्या संदर्भानं काही धोरणांवर टीका करणं असेल किंवा इतर काही विषय असतील. आम्ही आघाडीमध्ये घटक पक्ष आहोत आणि घटक पक्ष म्हणून आम्हाला जर कुठल्या विषयाच्या संदर्भामध्ये जर भूमिका मांडायची असेल तर आघाडीमध्ये राहून सुद्धा ती मांडता येते. ती मांडण्याची मुभा आम्हाला आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत अलायन्समध्ये आहोत याचा अर्थ आम्ही मांडलिकत्व स्वीकारलेलं नाही. आमच्या पक्षाची जी भूमिका असेल मग ती शेतकऱ्याच्या संदर्भात असेल, ती दीनदलितांच्या संदर्भात असेल, सर्व धर्म समभावाच्या संदर्भात असेल, प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने आमच्या पक्षाची जी काही भूमिका असेल ते मांडण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, कार्यकर्त्यांना आहे आणि नेत्यांनाही आहे. परंतु देशाच्या पातळीवर विकासाच्या मुद्द्यावर आणि देशामध्ये स्थिर सरकार असण्याच्या मुद्द्यावर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी आहोत आणि घटक पक्ष असतानाही आमची विचारधारा ही जी आहे ती आम्ही सोडलेली नाही आणि सोडणारही नाही. लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर 48 तासाच्या आत इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार आम्ही जाहीर करू असं जयराम रमेश हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणाले. मागच्या 48 महिन्यांमध्ये यांना एकत्र येणं जमलं नाही. त्याच्या पुढच्या 24 महिन्यांमध्ये यांना आघाडीमध्ये नेमके किती पक्ष येणार हे सांगता आलं नाही. त्याच्या पुढच्या राहिलेल्या 12 महिन्यामध्ये यांना इंडिया आघाडीचा एक कॉमन लोगो करता आला नाही. इंडिया आघाडीचा एक झेंडा करता आला नाही. आता हे 48 तासात देशाचं नेतृत्व कोण करणार हे ठरवणार आहेत. त्यामुळं निकालाच्या नंतर 48 तासामध्ये देशाचा पंतप्रधान हे एकमुखानं नरेंद्र मोदी होणार आहेत याचीच घोषणा काँग्रेसच्या जयराम रमेश यांना करायची वेळ येणार आहे. त्यामुळं 48 तासाची नव्हे तर निकालाच्या संध्याकाळीच एनडीएचा पंतप्रधान जो कोणी होणार आहे ते त्याच दिवशी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे त्यांना पुढचा 48 तास विचार करण्याची गरजच राहणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.